नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये आदिवासी विकास विभागातर्फे जी भरती निघालेली आहे तर त्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल व्हिडिओमध्ये। ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मित्रांनो, या भरतीसाठी वेगवेगळे 17 संवर्ग दिलेले आहेत त्यांनी, तर त्यासाठी आपल्याला अर्ज करायचे आहेत। मग त्यामध्ये कोणते पदे आहेत, ओके, तर किती पदासाठी आपण अर्ज करू शकतो, त्यासाठी वयोमर्यादा किती आहे, ओके, तर फॉर्म आपल्याला कधी भरायचा आहे आणि वेगवेगळे कॅटेगरी वाईज जागा किती आहेत प्रत्येक पदासाठी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ओके, तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर या भरतीसाठी मित्रांनो आपल्याला नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर हे जे 4 विभाग आहेत, तर या विभागांतर्गत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। आणि या विभागांतर्गत मित्रांनो वेगवेगळ्या संवर्गातील पदे आहेत, तर त्यासाठी आपल्याला अर्ज करायचे आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे संवर्ग आहेत, तर ते दिसत असेल मित्रांनो तुम्हाला। तर हे 17 प्रकारचे मित्रांनो संवर्ग आहेत, तर यासाठी आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो वेबसाईट दिसत असेल मित्रांनो, tribal.maharashtra.gov.in। तर या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। खाली बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी डेट दिलेली आहे 12 ऑक्टोबर 2024 पासून ते आपल्याला 2 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। ओके, tribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहेत। ओके, पुढे बघा मित्रांनो, पदसंख्या आरक्षणासंदर्भात ज्या महत्त्वाच्या तरतुदी व अटी व शर्ती आपण या ठिकाणी बघणार आहे। तर जाहिरातीत नमूद केलेल्या पदसंख्येत प्रवर्गण ह्या आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पदसंख्या आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्या बदल सूचना आहेत तर त्या वेळोवेळी त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येतील, तर तुम्हाला त्यांची वेबसाईट वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे। ओके, पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, जर ते महिला कॅन्डिडेट असतील तर त्यांच्याकडे महाराष्ट्राचा डोमासाल असणं गरजेचं आहे। ओके, पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल किंवा ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ते सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडे ते व्हॅलिड असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। ओके, जर त्याची व्हॅलिडिटी संपलेली असेल तर त्या या ठिकाणी त्यांनी चालणार नाही। ओके, तर ते व्हॅलिड असणं खूप आवश्यक आहे। पुढे मागासवर्गीय उमेदवार जर असतील मित्रांनो, ओके, आणि तुमच्या प्रवर्गासाठी जर आरक्षित जागा नसतील तर तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर तुमच्या कॅटेगरीमधूनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे। ओके, तुमचा जो विचार आहे मित्रांनो तर तो ओपनच्या जागांसाठी केला जातो, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधूनच फॉर्म भरायचा आहे। ओके, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल मित्रांनो तर ते फक्त महाराष्ट्राचे उमेदवार असतील तर त्यांनाच कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। ओके, पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी पात्रता दिलेले आहेत। उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा। ओके, तर ते महाराष्ट्रातले कॅन्डिडेट असतील मित्रांनो त्यांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे। ओके, पुढे वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो, तर जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 1/11/2024 या तारखेस गणण्यात येईल। ओके, तर या तारखेपर्यंत तुमचं वय ते गणण्यात येणार आहे। जर उमेदवार हा खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याचं वय जे आहे मित्रांनो तर ते 18पेक्षा कमी नसावे आणि 38पेक्षा जास्त नसावे। ओके, पुढे मागासवर्गीय उमेदवारासाठी बघा मित्रांनो, 18पेक्षा कमी नसावे आणि 43पेक्षा जास्त नसावे। पुढे जर दिव्यांग उमेदवार असेल तर त्यासाठी मित्रांनो 45 वर्षे इतकी वयोमर्यादा दिलेली आहे। खेळाडू गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन या पदासाठी जर मागासवर्गीय उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा 43 इतकी राहील। दिव्यांग माजी सैनिकांसाठी मित्रांनो 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा त्यांनी ठेवण्यात आलेली आहे। अनाथ उमेदवार जर असतील मित्रांनो तर 43 वर्षापर्यंत त्यांची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। अंशवलन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे। पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेला आहे मित्रांनो। तर आता आपण मित्रांनो वेगवेगळ्या पदासाठी जी वेगवेगळी पात्रता दिलेली आहे तर या ठिकाणी आपण बघणार आहे। तर पहिले पद आहे मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक। तर या पदासाठी मित्रांनो तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, किंवा मग तुमच्याकडे विधी पदवी असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, किंवा तुमच्याकडे मग शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, आता पुढे प्राधान्य कोणाला देण्यात येईल तर ते आपण बघूया। संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल। तर प्राधान्य देण्यात येईल याचा अर्थ काय होतो मित्रांनो, जर काही असा उमेदवार असतील ज्यांना समान गुण पडले असतील तर मग याच्यापैकी जर कोणी उमेदवार असतील तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल। ओके, असा त्याचा अर्थ होतो। ओके, पुढे दुसरं पद बघा मित्रांनो, संशोधन सहाय्यक। तर यासाठी मित्रांनो तुमच्याकडे जर ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके,
आणि जे गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य किंवा सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्या विषयातील ज्या उमेदवारांनी पदवी धारण केलेली असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. पुढचं पद बघा मित्रांनो, उपलेखापाल मुख्यलेखिक. तर यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ओके, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता. परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ओके, आता पुढचं पद बघा मित्रांनो, आदिवासी विकास निरीक्षक. तर या ठिकाणी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, परंतु जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षण क्षेत्रातील पदवी, तर असे उमेदवार असतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल. पुढचं पद आहे मित्रांनो, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक. या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, परंतु जे विद्यार्थी गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करत असतील तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. पुढचं पण आहे मित्रांनो, लघुटंक लेखक. या ठिकाणी मित्रांनो तुमचं जर 10वी झालेलं असेल, ओके, 10वी प्लस तुमचा जर लघुलेखनाचा स्पीड जो आहे तो 80 शब्द प्रति मिनिट असावा आणि तुमचा टायपिंगचा स्पीड जो आहे मित्रांनो इंग्लिशसाठी तर तो आहे 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीसाठी तुमचा जो स्पीड आहे टायपिंगचा तो आहे 30 शब्द प्रति मिनिट. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर हे क्वालिफिकेशन कंप्लीट करत असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ओके, पुढचे पद बघा मित्रांनो, अधीक्षक पुरुष व 8 नंबरचं पद आहे अधीक्षक स्त्री. तर या दोन पदासाठी मित्रांनो जर तुमचं BSW झालेलं असेल तर सुद्धा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, किंवा मग तुमचं जर समाज कल्याण प्रशासन किंवा मग तुमचं आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, पुढे बघा मित्रांनो, गृहपाल पुरुष 9 नंबरचं पद आहे आणि 10 नंबरचं जे आहे तर ते गृहपाल स्त्री. तर यासाठी मित्रांनो तुमच्याकडे जर तुमचं जर MSW झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, हॅलो, पुढचं पद बघा मित्रांनो, ग्रंथपाल. तर या ठिकाणी मित्रांनो तुमचं 10वी कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि ज्यांच्याकडे ग्रंथालय प्रशिक्षण यामध्ये शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, आणि तुमच्याकडे मित्रांनो जर 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. ओके, पुढचं पद बघा मित्रांनो, सहाय्यक ग्रंथपाल. या ठिकाणी मित्रांनो तुमचं 10वी कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत तुम्ही जर मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, पुढे बघा मित्रांनो, प्रयोगशाळा सहाय्यक. या पदासाठी मित्रांनो तुमचं फक्त 10वी कंप्लीट असेल तर तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, पुढचे पद बघा मित्रांनो, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर. यासाठी मित्रांनो उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केले आहे जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करत असेल किंवा मग शासनमान्य संस्थेतील फोटोग्राफी किंवा प्रिंटिंग किंवा एनलार्जिंग या संबंधित जर मित्रांनो तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, किंवा मग मित्रांनो ऑडिओ व्हिज्युअल मशीन जर तुमचा चालवण्याचा जर 3 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, पुढचं पद बघा मित्रांनो, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. यासाठी मित्रांनो तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर सुद्धा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, किंवा मग तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल त्याच्या इक्विव्हॅलंट जर तुम्ही एखादा तुमची जर दुसरी पदवी झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, पुढचं पद बघा मित्रांनो, उच्च श्रेणी लघुलेखक. यासाठी तुम्ही 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच तुमचं जे लघुलेखक तुमचा जो स्पीड आहे तर तो शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. तसेच तुम्ही मराठी 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण गरजेचं आहे. आणि जर तुम्ही या दोन्ही अर्थ जर कंप्लीट करत असाल मित्रांनो तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुमचा जो टायपिंगचा स्पीड आहे मित्रांनो तर तो इंग्लिशचा आहे 40 शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे, मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे आणि तुमच्याकडे MSCIT तुमची झालेली असावी किंवा मग त्याच्या इक्विव्हॅलंट जर तुम्ही दुसरा कोर्स केलेला असेल एखादा कम्प्युटरचा तर तो पण चालेल. ओके, आणि या संबंधित मित्रांनो जी व्यावसायिक चाचणी आहे तर ती नियमानुसार घेण्यात येईल. पुढचं पद बघा मित्रांनो, निम्न श्रेणी लघुलेखक. याच्या आधी आपण जे बघितलं मित्रांनो तर ते उच्च श्रेणी होतं, आता हे निम्न श्रेणी आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही 10वी परीक्षा उत्तीर्ण गरजेचं आहे. तुमचा तो लघुलेखकाचा जो स्पीड आहे मित्रांनो तो 100 शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असायला पाहिजे. ओके, आणि जो तुमचा मराठीचा आहे तर तो पण 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन स्पीड असायला पाहिजे आणि तुम्ही जर या दोन्ही अर्धा कंप्लीट करत असाल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. ओके, आणि तुमचा जो टायपिंगचा स्पीड आहे मित्रांनो इंग्रजीचा तर तो आहे 40 शब्द प्रति मिनिट, मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट
आणि तुमच्याकडे MSID तुमचं झालेलं असावं किंवा मग तुमचं त्याच्या इक्विव्हॅलंट जर दुसरा कोर्स झालेला असेल तर तो असेल तरी चालेल आणि या संबंधित जी व्यावसायिक चाचणी आहे तर ती नियमानुसार घेण्यात येईल. ओके. पुढे बघा मित्रांनो, निवडीची पद्धत. मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे तर ती ऑनलाईन कम्प्युटर बेस होणार आहे. ओके. आणि या एक्झाममध्ये तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे गरजेचं आहे. जर तुम्ही 45% गुण पाडले तर तुमचा मेरिटसाठी विचार केला जाईल. ओके. तुमचे जे विषय आहेत मित्रांनो ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, तर हे 4 विषय असतील. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर मराठीसाठी मित्रांनो 50 गुण असतील, इंग्रजीसाठी 50 गुण असतील, नंतर सामान्य ज्ञानासाठी 50 गुण असतील आणि बौद्धिक चाचणीसाठी 50 गुण असतील. आणि तुम्हाला 120 मिनिट म्हणजे 2 तास तुम्हाला वेळ देण्यात येणार आहे एक्झामसाठी. आणि ही एक्झाम इथे 200 गुणांची असणार आहे. ओके. पुढे बघा मित्रांनो, परीक्षा शुल्क दिलेले या ठिकाणी. जे ओपन कॅन्डिडेट असतील मित्रांनो तर त्यांच्यासाठी 1000 रुपये फी आहे आणि जे मागासवर्गीय असतील तर त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. ओके. आणि ही नॉन रिफंडेबल फी आहे मित्रांनो. तुम्ही जर एकदा फी पेड केली तर तुम्हाला परत भेटणार नाही. ओके. पुढे अर्ज करण्याची पद्धत बघा मित्रांनो. उमेदवार हा कोणत्याही अपर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या पदासाठी अर्ज करू शकेल. अर्जदाराने किंवा उमेदवाराने त्यांनी निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेस उपस्थित राहून परीक्षा देणे बंधनकारक राहील. पुढे बघा मित्रांनो, शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवारास एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. ओके. जर मित्रांनो तुम्ही पहिल्या पदासाठी अर्ज केला तर तुम्हाला 900 रुपये फी करावी लागेल. तर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर. आणि जर तुम्हाला दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा असेल एखाद्या तर तुम्हाला परत 900 रुपये वेगळी फी भरावी लागणार आहे. ओके. पुढे बघा मित्रांनो, उमेदवारास अर्ज करताना अपर आयुक्त नाशिक, अमरावती, ठाणे व नागपूर या 4 अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पदांपैकी समान पदनामाच्या पदाकरिता कोणत्याही एकाच अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक राहील. ओके. मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या पदासाठी अर्ज केला एखाद्या विभागात, जर समजा तुम्ही नाशिक विभागात पहिल्या पदासाठी अर्ज केला तर तुम्हाला पहिल्या पदासाठी दुसऱ्या विभागात अर्ज करता येणार नाही. ओके. तर एका पदासाठी मित्रांनो एकाच विभागात तुम्हाला अर्ज करता येईल. ओके. तुम्हाला वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करायचे असतील तर तुम्ही करू शकता, पण एका पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकच अर्ज करता येईल. ओके. तर ही गोष्ट या ठिकाणी नीट लक्षात घ्या. ओके. आणि तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वेबसाईट दिसत असेल tribal.maharashtra.gov. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. या भरतीसाठी अर्ज कसं करायचं तर ते 12 तारखेला स्टार्ट होतील. तर आपल्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ येऊन जाईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा. लाईव्ह डेमो तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघूनच फॉर्म भरायचा आहे. अर्जामध्ये काही चुका करायच्या नाहीत. ओके. पुढे बघा मित्रांनो, उमेदवाराच्या पात्रतेनुसार उमेदवार एकापेक्षा जास्त पदाकरता अर्ज करू शकेल. तथापि प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील. ओके. तर प्रत्येक पदाकरता स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक राहील. ओके. तर तुम्हाला प्रत्येक पदासाठी सेपरेट फी भरायची आहे. ओके. पुढे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना दिल्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा ते तुम्हाला मी सांगितलं की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊन जाईल. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी लाईव्ह करून दाखवणार आहे की फॉर्म कसा भरायचा. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर त्यामध्ये डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे, त्याची साईज कशी करायची, ते कुठे अपलोड करायचे. ओके. आणि माहिती कशी भरायची ते सर्व तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. 12 तारखेला तो व्हिडिओ येऊन जाईल. ओके. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया की वेगवेगळ्या विभागामध्ये कॅटेगरी जागा किती दिलेल्या आहेत तर ते आपण या ठिकाणी आता बघूया. ओके. तर सर्वात आधी मित्रांनो आपण नाशिक विभागातील जागा बघणार आहे की कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत कॅटेगरी वाईज. ओके. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पदाचं नाव आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. यासाठी मित्रांनो एकूण 7 जागा आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. तर अनुसूचित जातीसाठी मित्रांनो 1 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो 1 जागा आहे. नंतर विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे. पुढे इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 1 जागा आहे. नंतर EWC साठी 1 जागा आहे. पुढे SCB साठी 1 जागा आहे. म्हणजे असे एकूण आरक्षित पदे 6 आहेत आणि 1 ओपनसाठी जागा आहे. ओके. तर आरक्षित पदे 6 आणि ओपनसाठी 1 जागा म्हणजे अशा एकूण 7 जागा आहेत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी. ओके. नाशिक विभागात. आता पुढचं पद पाहूया मित्रांनो आपण. पुढचं पद आहे मित्रांनो संशोधन सहाय्यक. यासाठी मित्रांनो एकूण 4 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 आहे मित्रांनो. नंतर विमुक्त जातीसाठी 1 आहे. नंतर इतर मागासवर्गीय OBC साठी 1 आहे. नंतर म्हणजे हे एकूण 3 पदे आहेत मित्रांनो. आरक्षित पदे 3 आहेत आणि 1 ओपनसाठी असे 4 पदे आहेत. बघा मित्रांनो, उपलेखापाल मुख्यलिपिक यासाठी एकूण 16 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत. पुढे अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. नंतर विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे. नंतर NT बससाठी 1 जागा आहे.
पुढे इतर मागासवर्गीय ओबीसी कॅटेगरीसाठी 3 जागा आहेत. नंतर ईडब्ल्यूसाठी 2 जागा आहेत. SC/BC साठी 2 जागा आहेत. तर अशा एकूण आरक्षित पदे किती आहेत? 12 आहेत. ओके, तर हे एकूण 12 पदे आहेत आणि ओपनसाठी 4 जागा आहेत. तर असे 12 आणि 4 मिळून एकूण 16 जागा आहेत. पुढचं पद आहे मित्रांनो आदिवासी विकास निरीक्षक. यासाठी पण मित्रांनो फक्त एकच जागा आहे आणि तो ओपनसाठी एकच जागा आहे मित्रांनो. ओके, तर ओपन कॅटेगरीसाठी ती एकच जागा आहे. पुढचं पद बघा मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक. यासाठी एकूण 61 जागा आहेत मित्रांनो. तर अनुसूचित जातीसाठी 9 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 4 जागा आहेत. विमुक्त जातींसाठी 1 जागा आहे. नंतर NT/B साठी 1 जागा आहे. पुढे NT/K साठी 2 जागा आहेत आणि पुढे NT/D साठी 1 जागा आहे. नंतर विशेष मागास प्रवर्ग जे असतील त्यांच्यासाठी 1 जागा आहे. नंतर इतर मागासवर्गीय OBC साठी 11 जागा आहेत. पुढे EW साठी 6 जागा आहेत. नंतर SC/BC साठी या कॅटेगरीसाठी 6 जागा आहेत. म्हणजे असे एकूण आरक्षित पदे किती आहेत? तर 42 आहेत. ओके, आणि अराखीव म्हणजे ओपनसाठी 19 जागा आहेत. तर असे मिळून टोटल 61 जागा आहेत. ओके, पुढचं पद आहे मित्रांनो लघु टंकलेखक. यासाठी मित्रांनो फक्त 3 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे. विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय OBC साठी 1 जागा आहे. तर या 3 जागा आहेत फक्त मित्रांनो. या 3 जागा फक्त आहेत या ठिकाणी. हॅलो, पुढचं पण आहे मित्रांनो गृहपाल. यासाठी एकूण 14 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 5 जागा आहेत. EWS साठी मित्रांनो 2 जागा आहेत. SC/BC साठी 2 जागा आहेत. म्हणजे असे एकूण आरक्षित किती पदे आहेत? तर 10 पदे आहेत आणि ओपनसाठी 4 जागा आहेत. तर असे एकूण 14 जागा आहेत. पुढचं पद बघा मित्रांनो गृहपाल स्त्री म्हणजे फिमेल कॅन्डिडेटसाठी जागा आहेत या ठिकाणी. तर एकूण जे आहेत ते मित्रांनो त्या 10 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत. नंतर इतर मागासवर्गीय OBC साठी 1 जागा आहे. EW साठी 1 जागा आहे. SC/BC साठी 1 जागा आहे. एकूण आरक्षित पदे मित्रांनो म्हणजे 6 पदे आहेत आणि अराखीव म्हणजे ओपनसाठी 4 जागा आहेत. तर 6 आणि 4 म्हणजे एकूण 10 जागा आहेत. ओके, हॅलो, पुढचं पद आहे मित्रांनो अधीक्षक पुरुष. यासाठी एकूण 9 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 1 जागा आहे. नंतर EWS साठी 1 जागा आहे. SC/BC साठी 1 जागा आहे. असे एकूण आरक्षित 8 जागा आहेत. ओके, तर असे एकूण आरक्षित 8 जागा आहेत आणि 1 ओपनसाठी. तर 8 आणि 1 2 मिळून 9 जागा आहेत. ओके, पुढचं पद आहे मित्रांनो अधीक्षक स्त्री. फिमेल कॅन्डिडेटसाठी जागा आहेत. तर त्यात एकूण 17 जागा आहेत मित्रांनो. फिमेल कॅन्डिडेटसाठी मित्रांनो एकूण 17 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत. पुढे NT/D साठी 2 जागा आहेत. इतर मागासवर्गीय मित्रांनो 9 जागा आहेत. EW साठी 1 जागा आहे. SC/BC साठी 1 जागा आहे. तर असे एकूण आरक्षित किती आहेत? तर एकूण आरक्षित 16 पदे आहेत आणि 1 ओपनसाठी आहे. तर 16 आणि 1 मिळून 17 जागा आहेत टोटल. ओके, पुढचं पद आहे मित्रांनो ग्रंथपाल. यासाठी एकूण 24 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत. NT/B साठी 1 जागा आहे. विशेष मागासवर्ग असतील मित्रांनो त्यांच्यासाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC कॅटेगरीसाठी 4 जागा आहेत. EWS साठी 2 जागा आहेत. SC/BC साठी 2 जागा आहेत. तर एकूण आरक्षित पदे तर हे 12 आहेत. ओके, आणि 12 जे आहेत ते ओपनसाठी आहेत. तर 12 + 12 म्हणून टोटल 24 पदे आहेत. ओके, पुढचं पद बघा मित्रांनो परीक्षा सहाय्यक. यासाठी एकूण 12 पदे आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. NT/B साठी 1 जागा आहे. NT/K साठी 1 जागा आहे. पुढे NT/D साठी 1 जागा आहे. नंतर इतर मागासवर्गीय OBC साठी 4 जागा आहेत. EW साठी 1 जागा आहे. SC/BC साठी 1 जागा आहे. म्हणजे असे मिळून एकूण आरक्षित पदे किती आहेत? तर 10 आहेत आणि पुढे ओपनसाठी 2 आहेत. तर 10 + 2 मिळून 12 आहेत टोटल. ओके, तर आता आपल्याला अमरावती विभागातील कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी पहिलं पद आहे मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. यासाठी एकूण 4 पदं आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे. विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 1 जागा आहे. तर एकूण आरक्षित पदे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी 2च दिलेले पण एकूण आरक्षित पदे 3 आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि ओपनसाठी 1 जागा आहे. तर असे मिळून ते 4 झाले. ओके, आता पुढचं पद बघा मित्रांनो. पुढचं पद आहे मित्रांनो संशोधक सहाय्यक.
यासाठी एकूण 5 जागा आहे मित्रांनो, एकूण 5 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी 1 जागा आहे, SEBC साठी 1 जागा आहे. म्हणजे असे एकूण आरक्षित हे 4 पदे झाले आणि 1 ओपनसाठी आहे, म्हणजे 4 आणि 1 5 जागा आहे टोटल. ओके, संशोधन सहाय्यक या पदासाठी. पुढचं पद बघा मित्रांनो, पुढचं पद आहे मित्रांनो उपलेखापाल. यासाठी एकूण 8 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, NT साठी 1 जागा आहे, NT साठी 1 जागा आहे, EW साठी 1 जागा आहे, SEBC साठी 1 जागा आहे. तर असे एकूण आरक्षित 5 जागा आहेत आणि ओपनसाठी 3 जागा आहेत. तर 5 आणि 3 मिळून एकूण टोटल 8 जागा आहेत उपलेखापाल या पदासाठी. ओके, आता पुढचं पद बघा मित्रांनो, पुढचं पद आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिक. यासाठी एकूण 43 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आहेत, विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे, NT साठी 1 जागा आहे, NT साठी 2 जागा आहेत, NTD साठी 1 जागा आहे, इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 8 जागा आहेत, EW साठी 4 जागा आहेत, SEBC साठी 4 जागा आहेत. म्हणजे अशा एकूण आरक्षित 30 पदे आहेत. ओके, म्हणजे 30 जागा आहेत. ओके, आणि ओपनसाठी 13 जागा आहेत. तर 30 आणि 13 मिळून टोटल 43 जागा आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी. ओके, आता पुढचं पद बघा मित्रांनो, गृहपाल पुरुष. या पदासाठी एकूण 13 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, EW साठी 2 जागा आहेत, SEBC साठी 1 जागा आहे. असे एकूण आरक्षित 7 जागा आहेत आणि ओपनसाठी 6 आहेत. तर 7 आणि 6 टोटल एकूण 13 जागा आहेत गृहपाल पुरुष या पदासाठी. ओके, आता पुढचं पद बघा मित्रांनो, गृहपाल स्त्री. या पदासाठी एकूण 8 जागा आहेत. NTD साठी 1 जागा आहे, OBC साठी 1 जागा आहे, EW साठी 1 जागा आहे, SEBC साठी 1 जागा आहे. एकूण अशा आरक्षित 4 जागा आहेत आणि 4 ओपनसाठी आहेत. तर 4 आणि 4 एकूण टोटल 8 जागा आहेत. ओके, पुढचं पद बघा मित्रांनो, पुढचं पद आहे लघु टंकलेखक. यासाठी एकूण 3 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे. तर हे 2 आरक्षित पदे झाले आणि 1 जागा ओपनसाठी आहे. तर 2 आणि 1 मिळून टोटल 3 पदे आहेत लघु टंकलेखक या पदासाठी. आता पुढचं पद बघा मित्रांनो, पुढचं पद आहे मित्रांनो अधीक्षक श्री. तर या पदासाठी मित्रांनो एकूण 3 जागा आहेत. EW साठी 1 जागा आहे, SEBC साठी 1 जागा आहे. अशा आरक्षित हे 2 पदे आहेत आणि 1 जागा ओपनसाठी आहे. तर 2 आणि 1 मिळून टोटल 3 पदे आहेत. पुढचं पद आहे मित्रांनो ग्रंथपाल. त्यासाठी 1च जागा आहे मित्रांनो EW साठी. पुढचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. यासाठी एकूण 24 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, विमुक्त जाती नंतर NTB, NT आणि NTD साठी 1 जागा आहेत. इतर मागासवर्गीय OBC साठी 4 जागा आहेत, EW साठी 2 जागा आहेत, SEBC साठी 2 जागा आहेत. तर असे टोटल आरक्षित पदे 17 झाले आणि ओपनसाठी 7 जागा आहेत. तर 17 आणि 7 मिळून एकूण टोटल 24 जागा आहेत. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण अमरावती विभागातील वेगवेगळ्या पदासाठी असलेल्या जागा बघितलेल्या आहेत.
तर आता आपण नागपूर विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी किती जागा आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहे. पहिलं पद आहे मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. यासाठी एकूण 4 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे. विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 1 जागा आहे. तर असे टोटल हे आरक्षित 3 जागा झाले आणि ओपनसाठी 1 जागा आहे. तर 3 आणि 1 टोटल 4 जागा आहेत. ओके. आता पुढचं पद बघा मित्रांनो. पुढचं पद आहे मित्रांनो संशोधक सहाय्यक. यासाठी एकूण 3 जागा आहेत. विमुक्त जातींसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय 1 जागा आहे. SEBC साठी 1 जागा आहे. तर या 3 जागा मित्रांनो आहेत संशोधन सहाय्यक या पदासाठी. पुढचं पद बघा मित्रांनो. पुढचं पद आहे मित्रांनो उपलेखापाल. उपलेखापाल या पदासाठी मित्रांनो एकूण 10 जागा आहेत. अनुसूचित जातींसाठी 2 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. NTB साठी 1 जागा आहे. NTK साठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय OBC साठी 2 जागा आहेत. EW साठी 1 जागा आहे. SEBC साठी 1 जागा आहे. तर असे टोटल आरक्षित पदे 9 आहेत आणि 1 जागा ओपनसाठी आहे. तर 9 आणि 1 टोटल 10 जागा आहेत. पुढचं पद बघा मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांख्यिक सहाय्यक. या पदासाठी एकूण 44 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 7 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 4 जागा आहेत. विमुक्त जातींसाठी 2 जागा आहेत. NTB साठी 1 जागा आहे. NTK साठी 2 जागा आहेत. NTD साठी 1 जागा आहे. विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय OBC साठी 10 जागा आहेत. EW साठी 5 जागा आहेत. SEBC साठी 5 जागा आहेत. तर हे टोटल सगळे किती 38 आरक्षित पदे आहेत आणि 6 जागा ओपनसाठी आहे. तर 38 + 6 टोटल 44 जागा आहेत. ओके. आता पुढचं पद बघा मित्रांनो. पुढचं पद आहे मित्रांनो गृहपाल पुरुष. यासाठी एकूण 19 पदे आहेत. 19 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 4 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 आहे. विमुक्त जातींसाठी 2 जागा आहेत. NTK साठी 2 जागा आहेत. NTD साठी 1 जागा आहे. विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे. इतर मागास वर्गीयांसाठी म्हणजे OBC साठी 4 जागा आहेत. EW साठी 2 जागा आहेत. SEBC साठी 2 जागा आहेत. म्हणजे हे एकूण आरक्षित 19 पदे आहेत. या ठिकाणी ओपनसाठी जागा नाही मित्रांनो. तर हे टोटल एकूण 19 जागा आहेत. ओके. पुढचं पद बघा मित्रांनो. पुढचं पद आहे गृहपाल स्त्री. यासाठी एकूण 6 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय OBC साठी 2 जागा आहेत. EW साठी 1 जागा आहे. SEBC साठी 1 जागा आहे. तर हे एकूण आरक्षित 5 पदे आहेत आणि ओपनसाठी 1 जागा आहे. तर 5 आणि 1 टोटल 6 जागा आहेत गृहपाल स्त्री या पदासाठी. ओके. आता पुढचं पद बघा मित्रांनो. पुढचं पद आहे अधीक्षक स्त्री. या पदासाठी एकूण 8 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत. NTB साठी 1 जागा आहे. NTD साठी 2 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय OBC साठी 2 जागा आहेत. तर असे एकूण आरक्षित हे 8 पदे आहेत आणि ओपनसाठी या ठिकाणी जागा नाही मित्रांनो. तर असे टोटल फक्त 8 जागा आहेत अधीक्षक स्त्री या पदासाठी. पुढचं पद बघा मित्रांनो अधीक्षक पुरुष. या पदासाठी मित्रांनो एकूण 4 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्ग यासाठी 1 जागा आहे. EW साठी 1 जागा आहे. SEBC साठी 1 जागा आहे. तर हे 3 पदे आहेत एकूण आरक्षित आणि 1 ओपनसाठी आहे. तर 3 आणि 1 टोटल 4 जागा आहेत अधीक्षक पुरुष या पदासाठी. पुढचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. यासाठी एकूण 5 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत. विमुक्त जातींसाठी 1 जागा आहे. EW साठी 1 जागा आहे.
SCBCसाठी एक जागा आहे. तर असे आरक्षित 5 पदे झाले. तर एवढीच 5च जागा आहेत या ठिकाणी मित्रांनो परीक्षा सहाय्यक या पदासाठी. पुढचं पद आहे ग्रंथपाल. या पदासाठी एकूण 8 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे. NT बससाठी एक जागा आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 2 जागा आहेत. PW साठी 2 जागा आहेत. SEBC साठी 2 जागा आहेत. तर असे एकूण 8 आहेत. ओके. ओपनसाठी या ठिकाणी जागा नाही मित्रांनो. पुढचं पद आहे लघुटंक लेखक. यासाठी एकूण 4 जागा आहेत. विमुक्त जातींसाठी एक जागा आहे. इतर मागासवर्गीयांसाठी एक जागा आहे. SEBC साठी एक जागा आहे. तर एकूण हे आरक्षित 3 पदे झाले. आणि एक ओपनसाठी आहे. तर 3+1 टोटल 4 जागा आहेत लघुटंक लेखक या पदासाठी. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण नागपूर विभागातील किती जागा आहेत ते आपण बघितले आहेत. ओके. तर मित्रांनो नाशिकचे 2 विभाग आहेत. तर पहिला जो विभाग आहे आपण तिथे जागा बघितलेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या विभागासाठी किती जागा आहेत ते आपण बघणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो फक्त 2 पदांसाठी जागा आहेत. एक उच्च श्रेणी लघुलेखक आणि दुसरा आहे निम्न श्रेणी लघुलेखक. या 2च पोस्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी. तर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी मित्रांनो एकूण 3 जागा आहेत. एक जागा आहे विमुक्त जातींसाठी. इतर मागासवर्गीयांसाठी एक जागा आहे. तर असे एकूण आरक्षित 2 पदे झाले. एक ओपनसाठी आहे. तर 2 आणि 1 टोटल 3 पदे आहेत. 3 जागा आहेत उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी. ओके. आणि पुढचं जे पद आहे मित्रांनो निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी एकूण 14 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे. NTसाठी एक जागा आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 4 जागा आहेत. EW साठी एक जागा आहे. SEBC साठी एक जागा आहे. तर एकूण हे आरक्षित एकूण 10 पदे झाले. आणि ओपनसाठी 4 जागा आहेत. तर 10 आणि 4 टोटल 14 जागा आहेत निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण नाशिकचा दुसरा विभाग आहे तर त्यासाठी किती जागा आहेत ते आपण बघितले आहे. ओके मित्रांनो, या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यासाठी मित्रांनो 12 तारखेला फॉर्म 12 ऑक्टोबरला सुरू होणार आहेत. तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊन जाईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला आणि चॅनलचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. ओके. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.